माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार श्रोते हो, माझ्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही भगवद्गीतेचे सर्व अध्याय ऐकताय त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे. भगवद्गीतेच्या श्रवणानेच आपले पापस्खलन होते. त्यामुळे भगवद्गीता ही तुम्ही ऐकायलाच हवी. तुम्हाला वेळ मिळत नसेल तर व्हिडिओ ऐकत जा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आज आपण भगवंताला प्रणाम करून 18व्या अध्यायाला सुरुवात करूया. 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे ऋषिकेश सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे. भगवद्गीता ही वास्तविक 17व्या अध्यायातच समाप्त झाली आहे. हा 18वा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयांची पुरवणीच्या रूपात सार आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णाने निक्षून सांगितले आहे की भगवंताची सेवा करणे हेच जीवनाचे परमलक्ष्य आहे. या श्लोकात भगवंतांना उद्देशून योजलेले ऋषिकेश आणि केशिनी शूदन हे दोन शब्द महत्त्वपूर्ण आहेत. श्रीकृष्णांना ऋषिकेश असे म्हणतात कारण ते सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत, जे आपल्याला मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात. अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याला सर्व विषयांचे सार अशा प्रकारे सांगितले की जेणेकरून त्यांचे चित्त नेहमी समतोल राहील. तरी देखील त्याच्या काही शंका आहेत आणि या शंकांची तुलना नेहमी असुरांबरोबर केली जाते. म्हणून तो श्रीकृष्णांना केशिनी सुदन या नावाने संबोधत आहे. श्रीकृष्णाने केशी नावाच्या भयंकर असुराचा वध केला होता व आता अर्जुन अशी अपेक्षा करत आहे की श्रीकृष्ण हे संशयरूपी असुरांचा वध करतील. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. काही विद्वज घोषित करतात की सर्व प्रकारचा सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्मांना कधीच त्याग करू शकत नाही. यज्ञ, ज्ञान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे करावीच लागतात. यज्ञ, दान, तप ही सर्व महात्म्यांना देखील पवित्र असतात. योगीजनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता कर्मे केलीच पाहिजे. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरता अनेक संस्कार करण्यात आलेले आहेत. जसे विवाह समारंभ आहे, या यज्ञांपैकी एक यज्ञ समजला जातो व त्याला विवाह यज्ञ असे म्हणतात. ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधाचा त्याग करून संन्याश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का? भगवंत येथे म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरिता करणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. प्रगतीकरता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्था, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. नियम कर्माचा त्याग कधी करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियमित कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते.
भौतिक सुखार्थ आपण येणाऱ्या कर्माचा त्याग केला पाहिजे. तथापि ज्या कर्मामुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते, उदाहरणार्थ भगवंताकरता अन्न शिजवणे व त्याचा नैवेद्य दाखवण्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून आपण स्वीकार करणे, अशा कर्माची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की संन्यासाने स्वतःकरता अन्न शिजवू नये. स्वतःकरता अन्न शिजवण्यास प्रतिबिंब असला तरी भगवंताकरता अन्न शिजवणे निषिद्ध नाही. जो मनुष्य नियम कर्माचा कष्टप्रद समजून किंवा शरीराला क्लेश होईल, त्रास होईल या भीतीने त्याचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीचे नसते. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियतकर्म करायला हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत फलाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग हा सात्विक समजला जातो. नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे. सत्वगुणात सिद्ध असलेल्या बुद्धिमान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाहीत तथा शुभ कर्मात आसक्त राहत नाहीत. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात. कृष्ण भावनाभावित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करीत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्या वस्तूंचाही तो द्वेष करीत नाही. तो योग्य स्थळी व योग्य काळी कर्मे करतो. देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे खरोखरच शक्य नाही, परंतु तो कर्मफलाचा त्याग करतो, तोच खरा त्यागी होय. भगवद्गीतेत सांगितलेले आहे की मनुष्य कधी कर्म करणे सोडून देऊ शकत नाही, म्हणून तो श्रीकृष्णाकरता कर्म करतो. कर्मफलाचा भोग करीत नाही, सर्व काही कृष्णाला अर्पण करतो, तोच खरा त्यागी होय. जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट, मिश्र असे 3 प्रकारची कर्मफलं प्राप्त होतात. परंतु संन्याश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही. हे अर्जुना, वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून तू समजून घे. कर्माचे स्थान, कर्ता, विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे आहेत. शरीराने, वाणीने किंवा मनाने न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असते असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडत असते. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे, तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. तो जो खोट्या अहंकाराला प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली आहे, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलेला नाही. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की न लढण्याची इच्छा मिथ्या अहंकारापासून उत्पन्न होत असते. अर्जुन स्वतःला कर्ता समजत होता आणि त्याने अंतर्बाह्य असणाऱ्या परमात्म्याच्या आज्ञेचा विचार केला नाही. परमात्म्याची अनुमती आहे अथवा नाही हे जर मनुष्याला कळत नसेल तर मग त्याने कर्म का करावे. परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमतीने प्रदान करणारा परमात्मा यांना जाणतो, तो प्रत्येक कार्य करण्याची पूर्ण सक्षम असतो. असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही. मिथ्या अहंकार किंवा नास्तिकवाद किंवा कृष्ण भावनेत अभाव याच्यापासून तो मीच करता आहे, मी जबाबदार आहे अशा भावनांना उदय होत नाही. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता तू ऐक. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अभिभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तो सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो, तो राजस होय. आणि जे ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याची ज्ञान
राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. जे कर्म नेमलेले आहे ते आसक्तीशिवाय केले पाहिजे. जे रागद्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीची अपेक्षा न करता त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. परंतु फलाशेची इच्छा असणाऱ्या मनुष्याकडून कोणा मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते ते मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशाची अवहेलना करून भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते त्याला तामसिक कर्म असे म्हणतात. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उपहासाने यशापयशाची विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हणतात. जो करता कर्म आणि कर्मफलाच्या फळ भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्याळू आणि अपवित्र सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता असे म्हटले जाते. मनुष्य एखाद्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या फळाविषयी अत्यंत आसक्त झालेला असतो. कारण घर, संसार, पत्नी, मुले यांच्याविषयी त्याला फार आसक्ती असते. अशा मनुष्याला जीवनात आपली उन्नती व्हावी अशी इच्छा नसते. आपल्याला हे जग भौतिकरित्या अधिकाधिक सुखकारक कसे होईल याचा तो विचार करत असतो. साधारणपणे तो फार लोभी असतो. त्याला वाटते की आपण जे काय मिळवले ते चिरस्थायी आहे, ते कधीच नाश होणार नाही. असा मनुष्य इतरांचा मत्सर करतो आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरता कोणतेही पापकर्म करण्यास तो तयार असतो. अशा प्रकारचा मनुष्य हा रजोगुणी कर्ता असतो. जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी व दुसऱ्याचा अपमान करण्यास तरबेज असतो, तो आळशी व सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो, तो असतो तमोगुणी कर्ता. हे धनंजय, प्रकृतीच्या 3 गुणांनुसार होणारी बुद्धी आणि निश्चय यांच्या निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला सांगतो. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रकृती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो तो सात्विक बुद्धी होय. हे पार्थ, जी बुद्धी धर्म, अधर्म, कार्य, अकार्य यामध्ये भेद जाणू येऊ शकत नाही, जी राजसिक बुद्धी होय. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म, अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित ठेवतो तो सात्विक निश्चय होय. परंतु हे अर्जुन, या निर्धारामध्ये मनुष्य धर्म, अर्थ आणि काम याच्या फळांना आसक्त असतो. तो निश्चय राजसिक होय. जो मनुष्य नेहमी धार्मिक आणि आर्थिक कार्यांच्या फळाची अभिलाषा करतो, इंद्रिय तृप्ती हीच त्याची एकमेव इच्छा असते आणि 5 क्रियांमध्ये ज्याचे मन, प्राण आणि इंद्रिय गुंतलेले असतात तो रजोगुणी असतो. हे पार्थ, जो निर्धार भय, स्वप्न, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजे तामसिक धृती होय. यावर असा निष्कर्ष काढू नये की सत्वगुणी मनुष्याला स्वप्ने पडत नाहीत. या ठिकाणी स्वप्न म्हणजे अतिनिद्रा. सत्व, रजतम या तिन्ही गुणांना स्वप्नावस्था असतेच, कारण स्वप्न ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जे अतिनिद्रा आणि भौतिक वस्तूंचा उपभोगण्यास अहंभाव टाळू शकत नाही, जे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचे स्वप्न पाहत असतात आणि याप्रमाणे त्यांचे मन, इंद्रिय गुंतलेले असतात, त्या मनुष्यांची धृती ही तामसिक समजली जाते. हे भरतश्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे
त्याच्या दुःखाचा अंत होतो. ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. जे प्रारंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात. इंद्रियांच्या विषयांचे संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख हे प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु शेवटी ते विषाप्रमाणे असते. त्या सुखाला राजसिक सुख म्हणतात. एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिये त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यात आणि तिचा संभोग करण्यात प्रवृत्त असतात. प्रारंभी हे सर्व सुखकारक वाटते परंतु शेवटी किंवा काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणे होते कारण ते विभक्त होतात आणि एकमेकांपासून घटस्फोट घेतात व या गोष्टी शोक, दुःख इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात. असे सुख हे नेहमी राजसिक असते. इंद्रिय आणि इंद्रियविषयक यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखास कारणीभूत होते. असे सुख कोणत्याही प्रकारे टाळले पाहिजे. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस, प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. जो मनुष्य आळस, निद्रा यातच सुख मानतो तो तमोगुणी असतो. अशा मनुष्याला आरंभी आणि शेवटी दुःखच मिळते. या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कोणताही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. शांती, आत्मसंयम, तपस्या, पवित्र, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान आणि बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व हे स्वाभाविक गुण क्षत्रिय कर्म करत असतात. कृषी, गोरक्षा, व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे. श्रम व इतरांची सेवा करणं हे शूद्राचं कर्म आहे. आपापल्या कर्मांच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी मी तुला आता सांगतो. सर्व जीवांचा उद्गम हा सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्मांद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. प्रत्येकाने जाणले पाहिजे की इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांनी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या कर्मात नियुक्त केले आहे. ज्या कर्मामध्ये मनुष्य नियुक्त झाला आहे त्या कर्माच्या फलाद्वारे त्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा केली पाहिजे. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. मनुष्याने नियमित कर्माचे अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आलेले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या नियत कर्तव्याचे विधान त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार केले आहे. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो त्याचप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कौंतेया, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. एखादा जरी ब्राह्मण असला तरी तो यज्ञ करतेवेळी त्याला पशुहिंसा करणे भागच असते. त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय कितीही सदाचारी असला तरी त्याला शत्रूशी युद्धही करावेच लागते. कोणत्याही परिस्थितीत तो युद्ध टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे व्यापारी कितीही सदाचारी असला तरी त्याला व्यापार टिकून ठेवण्यासाठी नफा गुप्तच ठेवावा लागतो किंवा कधीकधी काळाबाजार करावा लागतो. या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याला टाळणे शक्य नाही. त्याचप्रमाणे शूद्राने जरी त्याचा धनी वाईट असला आणि धन्याने किती आज्ञा जरी अयोग्य असली तरी त्याला त्या धन्याची आज्ञा पाळावी लागते. असे दोष असले तरी मनुष्याने आपले नियत कर्म सुरूच ठेवले पाहिजे कारण नियत कर्म हे आपल्या स्वभावानुसार उत्पन्न होते.
अग्नीमध्ये जरी धूर असला तरी सर्व तत्वांमध्ये अग्नीला सर्वाधिक शुद्ध तत्व मानले जाते. एखाद्या क्षत्रियाने जर आपले क्षत्रिय कर्म त्यागून ब्राह्मणाचे कर्म करण्यास ठरवले तर ब्राह्मणी कर्मामध्ये मुळीच दोष नाही असे आश्वासन त्याला कोणीही देऊ शकत नाही. यावरून मनुष्य निष्कर्ष काढू शकतो की या भौतिक जगामध्ये कोणीही प्राकृतिक दोषापासून मुक्त असू शकत नाही. या संदर्भात अग्नी धुराचे उदाहरण हे समर्पक आहे. हिवाळ्यात अग्नीतून एखादा दगड बाहेर काढत असताना मनुष्याच्या डोळ्यांना आणि इतर अवयवांना कधीकधी त्रास होतो, परंतु अशा त्रासदायक परिस्थितीत मनुष्याला अग्नीचा उपयोग करावाच लागतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वाभाविक कर्मात काही कष्टप्रदायक गोष्टी असल्या तरी मनुष्याने त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृतिक भोगांना तुच्छ लेखतो त्या संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हे कौंतेया, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धी अवस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो हे माझ्याकडून ऐक. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रियतृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती द्वेष यापासून मुक्त होऊन जो एकांतस्थळी राहतो, मित आहार करतो, आपली काया वाचा मन संयमित करतो, तो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार बल गर्व क्रोध या भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टी मुक्त असतो, ममत्वरहित शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या प्रयत्नात निश्चितच प्रगत होतो. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असून शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो. जो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करत नाही, कशाची आकांक्षा करत नाही, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेत पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवद्धामाला प्रवेश करू शकतो. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत अविनाशी धामाची प्राप्ती होते. सर्व कर्मांमध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव संरक्षणाखाली कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनायुक्त कर्मे करतो तेव्हा तो जगताचा स्वामी या भावनेने कर्म करीत नसतो. एखाद्या सेवकाप्रमाणे मनुष्याने पूर्णपणे भगवंताच्या मार्गदर्शनाखाली कर्म करावं. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. जर तू माझ्या निर्देशनानुसार कर्मे केली नाहीस तर युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करेल. क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभाव होता, पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु पितामह आणि मित्र यांना मारण्याचे आपल्याला पाप लागेल या भीतीने तो वास्तविक स्वतःला तो आपल्या कर्माचा कर्ता समजत होता. जणू काही अशा कर्माच्या शुभ आणि अशुभ फळाचा तो अधिकारी आहे. साक्षात पुरुषोत्तम भगवान त्यासाठी त्याला मार्गदर्शन करतात. शुभ आणि अशुभ गोष्टीबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरता मनुष्याने केवळ कृष्ण भावनाभावित असावे असे भगवंत म्हणतात. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारीत आहेस, परंतु कौंतेया तुझ्या स्वभावजन्य कर्मात तू हेच कार्य करशील. अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवनाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे.
हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा आणि त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गृह्यज्ञान सांगितले. आता याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेने जे येईल ते तू कर. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानांमधील अत्याधिक गृह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे, म्हणून हे माझ्याकडून तू ऐक. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. जो तप करीत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला मी परमगृह्य ज्ञान कधीच सांगू शकत नाही. जो मनुष्य भक्तांना हे परमगृह्य रहस्य सांगेल, त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल. हे पार्थ धनंजय, तू एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का आणि तुझा मोह आणि अज्ञा आता नष्ट झाले आहे का? अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगृह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रत्येक क्षणी हर्ष होत आहे. हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे, तेथे निश्चितच ऐश्वर, विजय, सामर्थ्य आणि नीती हे माझे मत आहे. भगवद्गीतेमध्ये ईश्वर, प्रकृती, जीव, शाश्वत काल आणि कर्म या 5 मुख्य विषयांची चर्चा करण्यात आलेली आहे. भगवद्गीतेवर आपण जाणू शकतो की आत्मसाक्षात्काराकरता ज्ञान आणि ध्यान हे मार्ग आहेत, परंतु श्रीकृष्णाला शरण जाणे ही परमोच्च सिद्धी आहे. भगवद्गीतेचे हे सार आहे. भगवद्गीतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये परमसत्य म्हणून प्रतिपादन केले आहे. परमसत्याची अनुभूती ही निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या 3 रूपांमध्ये होते. या प्रकारे भगवद्गीतेचा मोक्ष संन्यास योग या 18व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न होत आहे. अशा प्रकारे तुम्ही माझी भगवद्गीतेचे हे सगळे अध्याय ऐकल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानत आहे. आणि अशीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ ऐका. धन्यवाद.